सावंतवाडी शहरातील 24 तास पाणीपुरवठा योजनेला आता वेग आला असल्याचा दावा सावंतवाडी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर आणि पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी केला आहे। 56 कोटी रुपयांची ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू असून ती 2 टप्प्यात पूर्ण केली जात आहे। प्रशासनाने थेट कामाच्या ठिकाणी भेट देत आवश्यक दुरुस्त्या सुचवत सूचना दिल्या आहेत। सध्या युद्ध पातळीवर काम सुरू असून चालू वर्षातच योजना पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। शहरातील पाणी टंचाई पूर्णपणे दूर करून भविष्यात नागरिकांना 24 तास नियमित पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। नक्कीच 24 तास पाणी ह्या योजनेमार्फत मिळेल, पण तात्काळ ह्या योजनेमध्ये 2 टप्पे दिलेले आहेत सरकारने आणि टप्प्याटप्प्यावर ही योजना जशी पूर्ण होईल तशा त्या प्रकारचं ह्या योजनेचं पूर्णपणे 24 तासाचं नियोजन आहे। आणि मुळातच आपण ज्या पद्धतीचं काम ह्या ठिकाणी करून घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याने ज्या स्पीडने आपण जातोय त्याने नक्कीच ही आपली योजना पूर्ववत जाईल। काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरांनी ह्या कामामध्ये दिरंगाई केलेली होती आणि नागरिकांनी याच्यात निदर्शनास आमच्या आणून दिलं की असं चाललंय तसं चाललंय आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या कामावर करेक्शन केलं आणि चांगल्या प्रकारे आता त्यांना सूचना दिल्यात की ज्या दर्जाचं आम्हाला काम पाहिजे त्या दर्जाचं काम आम्हाला मिळालं पाहिजे अशा सूचना आम्ही कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या आहेत आणि त्या तुम्ही पाहू शकता की चांगल्यापैकी त्याने या गोष्टीचं अंमलात आणलेल्या आहेत। 56 कोटीची योजना आहे आणि ऑलरेडी 2023 पासून ही सुरू आहे आणि 3 वर्ष याच्यात योजना ही प्रशासन काळात रखडली गेलेली आहे। पण आमचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत की लवकरात लवकर शहरात बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई लोकांना सामना करावा लागतोय आणि ती पाणी टंचाई दूर करण्यासाठी या वर्षात आम्ही ही योजना पूर्ण करण्याचा पूर्णपणे मानस ठेवलेला आहे। नक्कीच लोकांना 24 तास पाणी मिळेल। जेव्हा फोर्सली पाणी जेव्हा येणार त्या लोकांना ते पाण्याची तुटवडा भासणारच नाहीये आणि फ्युचरमध्ये त्यांना 24 तास पाणी हे उपलब्ध होणारच आहे। त्याचं प्रोव्हिजनच जे केलेलं आहे ते तशा प्रकारचं केलेलं आहे की जेव्हा नितेश राणेंनी पण त्यांना शब्द दिलेला होता की रवींद्र चव्हाण साहेब, नितेश राणे साहेब जेव्हा म्हणजे आमदारकीचं इलेक्शन लागलेलं तेव्हा लोकांनी हा पाण्याचा प्रश्न पहिला मांडलेला होता। तेव्हा त्यांनी सांगितलेलं की हा जो प्रश्न आहे तो आपण पाण्याचा प्रश्न सावंतवाडी जो महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा तो आम्ही तुमचा मिटू हा त्यांनी शब्द दिला। रवींद्र चव्हाण साहेब आणि नितेश राणे साहेब या दोघांनीही शब्द दिलेला होता तसा त्यांनी शब्द पूर्ण केला। ही योजना आमची मंजूर झालेली आहे आणि भविष्यात पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागणार नाही। पाणी नाही म्हणून ते जे लोकांचे सध्या टेन्शन्स आहेत किंवा पाणी नसल्यामुळे जे प्रॉब्लेम्स होत आहेत ते सगळं पूर्णपणे दूर होणार आहेत आणि ही योजना त्यांना फायद्याचीच असणार आहे। सगळीकडे बऱ्यापैकी पाणी आहे। पाणीकोण धरणाचं पाणी व्यवस्थित येते, फक्त शिवार टेकडीमध्ये थोडं पाणी कमी झाल्यामुळे टाकीत पाणीचं लेवल कमी झाल्यामुळे शिवार टेकडीचं जे पाणी येतं तिथे फक्त थोड्या लोकांना प्रॉब्लेम आहे। तो पण आम्ही म्हणजे प्रतीक सर आणि आम्ही हे सगळं बघतोय, तो पण त्यांना पाण्याचा काही प्रॉब्लेम तसा नाहीये। जर जिकडे जात नाहीये तिकडे आम्ही स्वतःहून जाऊन त्यांना फोर्सली सोडायला सांगतो आणि त्यांचा पाण्याचा प्रॉब्लेम पण मिटतोय आणि जिथे अजिबातच प्रॉब्लेम असेल तिथे आम्ही नगरपालिकेतर्फे आम्ही टँकर पण त्यांना लोकांना पाठवतोय। ही योजना सुरू आहे आणि कुठेतरी पाईप फुटतोय, कुठे काय असे छोटे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत। मग ते झाल्यामुळे लोकांचे जरा थोडे प्रॉब्लेम वाढलेत। मग ते पण आम्ही आमच्या ज्या नगरसेविका प्रत्येक वॉर्डमध्ये नगरसेवक आहेत ते आपल्या लेवलला ते त्यांचं काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करतायत।